श्री गणेशाय नमहा. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार भाविक हो. एकतरी ओवी अनुभवावी या भक्तिमय चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर आपण अनुभवणार आहोत ज्ञानेश्वरीतील ओव्या, अभंग, नामस्मरण आणि आध्यात्मिक ज्ञान, जे आपल्या मनाला शांती देईल, विचारांना दिशा देईल आणि आपल्याला परमेश्वराच्या अधिक जवळ नेईल. इथे प्रत्येक ओवी फक्त ऐकायची नाही, तर ती अनुभवायची आहे. मन लावा, श्रवण करा आणि भक्तिभावाने स्वतःला परमेश्वराच्या चरणी अर्पण करा. जर तुम्हाला भक्ती, ज्ञान आणि आध्यात्मिक अनुभव आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या पवित्र प्रवासाचा भाग बना. चला तर मग आजची ओवी अनुभवूया. ए रवी तरी मी मूर्खू, जरी जहाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळ असे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील असून 76व्या क्रमांकाची आहे. माऊली या ओवीमध्ये सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज आणि ती स्तुती व स्तवन करताना दिसत आहे. माऊली म्हणतात, एरवी म्हणजे तसं पाहता मी मूर्ख होतो, मला काही कळत नव्हतं, माझ्याकडे कुठलाही विवेक नव्हता. परंतु सद्गुरू निवृत्तीनाथांची माझ्या जीवनात कृपा झाली आणि त्या ज्ञानदीपामुळे माझे जीवनच सज्वळ झाले आणि त्या ज्ञानाच्या प्रकाशामुळेच हे गीतार्थ म्हणजे ज्ञानेश्वरी करण्याचं कार्य मी हाती घेतले आहे. अशा प्रकारचा भाव या ओवीतून माऊली व्यक्त करताना दिसत आहेत. आता या ओवीला थोडं सखोल स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न करूया. जिथे ज्ञानाचा अभिमान नाही व अज्ञानाची कबुली आहे, हीच तर खरी अध्यात्माची सुरुवात आहे. माऊली स्वतः परमज्ञानी व ज्ञानाचा महासागर आहे, पण तरीही म्हणतात मी मूर्ख आहे. यातून आपल्याला माऊलीच्या अंतःकरणाची उदारता व विशालता दिसून येते. आज माणूस थोडं वाचायला शिकला, थोडं लिहायला शिकला की म्हणतो मला सगळं येतं, मला सगळं कळतं. पण माऊली सारखा खरा परमज्ञानी म्हणतो मला काहीच कळत नाही. हेच तर माऊलीकडून शिकण्यासारखं आहे. आध्यात्मिक दृष्टीने मूर्ख म्हणजे फक्त कमी शिकलेला माणूस नाही, तर ज्याच्याकडे ज्ञान असूनही विवेक नाही, तो जास्त मूर्ख मानला जातो. वेदाच्या दृष्टीने जो स्वतःला फक्त शरीर समजतो आणि आत्मा विसरतो, तो खरा मूर्ख. उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, जे अज्ञानात राहून स्वतःला शहाणे समजतात पण जन्म, मृत्यू, आत्मा, परमेश्वर यांचा विचारच नाही, वेद म्हणतात, तोच खरा मूर्ख. आणि शास्त्रामध्ये सुद्धा मूर्खाची काही लक्षणे सांगितली आहेत. जो सत्संग टाळतो तो मूर्ख, जो खूप अहंकारी आहे, मला सगळं कळतं म्हणतो, तो मूर्ख. जो वाईट सवय सोडायला तयार नाही, तो मूर्ख. जो हित सांगणाऱ्यावरच रागावतो, तो मूर्ख. जो क्षणिक सुखासाठी पाप करतो, तो मूर्ख. अहो, भगवद्गीतेमध्ये तर अनेक अध्यायामध्ये श्रीकृष्णाने स्वतः मूर्खाला मूढ हा शब्द वापरलेला आहे. ते म्हणतात, जे कोणी माझी भक्ती करत नाहीत तो मूर्ख. जो अहंकाराने मोहित झालेला आहे, सगळं मीच करतो असं मानतो, तो मूर्ख. जो धर्माची थट्टा करतो, तो मूर्ख. जो परमेश्वरच मानत नाही, फक्त भोग, पैसा, सत्ता यासाठी जगतो, तो खरा मूर्ख. वास्तविक पाहता जीव हा मुळातच देवाचा अंश आहे, पण
हा मी देह आहे असा मूर्खपणा करत बसला. आणि म्हणून तुकोबारा एका अभंगात बोलतात, तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, मूर्खनेने वर्म संत चरण, मूर्खनेने वर्म संत चरण, मूर्खनेने वर्म संत चरण, तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. म्हणून हा मूर्खपणा जर घालवायचा असेल तर तुकोबाराय सांगतात एकच वर्म आहे आणि ते म्हणजे संत चरण. एकनाथ महाराज सुद्धा एका अभंगात बोलून गेले, संता वीण प्राप्ती नाही वेद शास्त्र देती वाही. म्हणून आपण एकच करा, संत सेवा करा, संतांना शरण जा, संतांच्या मार्गावर चाला, संतांच्या विचारांना जीवनात उतरवा. म्हणूनच आजच्या ओवीत माऊली म्हणतात, अहो जीवनात तुम्ही कितीही मूर्ख असू द्या, आत्ताची मूर्खाची लक्षणं सांगितली ती सगळी लक्षणं तुमच्याकडे असू द्या, पण तुम्ही एकदा का संतांना शरण गेलं रे गेलं, तुम्ही सोज्वळ झाल्याशिवाय राहणार नाही, ही माझी खात्री आहे. कारण लोखंड कितीही गंजलेला असू द्या, कितीही जुना असू द्या, तो परिसाच्या स्पर्शाने त्याचे सोने होणारच. अगदी त्याप्रमाणे आपल्या जीवनाचं कृतार्थता संतांना शरण जाण्यातच आहे. आजची ओवी इथेच संपली. आजची ओवी चिंतन आपल्याला आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या परमार्थी ग्रुपला शेअर करण्यास विसरू नका. आणि कॉमेंटमध्ये लिहा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.